चंद्रशेखर खोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पंढरपूर कॉरिडॉर विरोधात स्थानिकांचं लाक्षणिक उपोषण आहे। वास्तुबाधित करून कॉरिडॉर निर्माण होते। शासनाच्या रिकाम्या जागा सरकार बिल्डरच्या घशात घालते। स्थानिक नागरिकांचा सरकारवर हा आरोप आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। 5 ऑगस्टला काढलेला जीआर रद्द करा। भंडाऱ्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा हा प्रकल्प आहे। कार्यालयाला घेराव घातलाय। मंत्री अशोक उईकेंनी राजीनामा द्यावा। आदिवासी विद्यार्थ्यांची ही मागणी आहे। जो जीआर आहे या जीआर मध्ये विद्यार्थ्यांच्या विरोधात जीआर मध्ये नमूद केलं आहे, जसं की म्हणजे 26 वर्षापर्यंत तुम्हाला वसतिगृहामध्ये ऍडमिशन करता येतील, त्याच्यानंतर तुम्हाला शिकता येणार नाही। दुसरा आहे की तुम्ही सिक्वेन्स नुसार तुम्ही ऍडमिशन घ्या। जसं मी 12वी झाल्यानंतर मला ग्रॅज्युएशन करायचं आहे, ग्रॅज्युएशन केल्यानंतर मला डीएड करता येणार नाही। हा जो हे सिक्वेन्स नुसार जो सरकारने या जीआर मध्ये नमूद केलाय ते रद्द झाला पाहिजे। याच्यासाठी आम्ही इथं जमलो आहोत। त्याच्यामध्ये या आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे प्रवेश पद्धती, दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आणि एकूणच जे वसतिगृह कशा पद्धतीनं सुरू म्हणजे चालवायचे याच्यासाठी गृहपालासाठी सुद्धा नियमावली, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नियमावली देण्यात आलेली आहे। आणि या ज्या काही तरतुदी आहेत, या विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या जे काही आज विद्यार्थी भंडारा वसतिगृहात, मुला मुलींच्या वसतिगृहात इथे आलेले, त्यांचं जे काही निवेदन असेल हे आम्ही त्यांच्या मागण्याचे जे निवेदन आहे ते आम्ही शासनाला सादर करू। आज घेराव याच्यासाठी केलेला आहे की 5 ऑगस्ट 2026ला जे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये जीआर काढलेला आहे, त्या जीआरच्या विरोधामध्ये संपूर्ण वसतिगृहातील मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी तिथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे। मुलांची मागणी हीच आहे की आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। भारतीय जनता पार्टी हे सगळं आदिवासीची मालमत्ता ही आमची स्वतःची आहे अशा पद्धतीने वागताना पाहतोय। आणि म्हणून आज आदिवासीची सगळी तरुण मुलं आवडलेली आहेत आणि म्हणून त्यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीचं आदिवासीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उचललेला, त्याचं समर्थन आम्ही करतो। याचा एकच उद्देश आहे की जे आदिवासी विद्यार्थी शिक्षणाकडे वळत चालले आहेत त्यांना शिक्षणापासून वंचित केला पाहिजे। हा आदिवासी मंत्रीचा असा नमूद येत आहे, तर आपल्याला आदिवासी मंत्री यांना राजीनामा दिलाच पाहिजे असं आमचे मत आहे। पासून वंचित केला पाहिजे हा आदिवासी मंत्रीचा असा नमूद येत आहे, तर आपल्याला आदिवासी मंत्री यांना राजीनामा दिलाच पाहिजे असं आमचे मत आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मराठी शिकण्यासाठी सुलभ व्यवस्था उपलब्ध करून द्या। प्रशिक्षणाच्या नावाखाली 500 शुल्क आकारले जात आहेत। ऑटो आणि टॅक्सी चालकांचा हा गंभीर आरोप आहे। मैं उनसे यही आग्रह करता हूं कि चूंकि हम लोग को मराठी सीखने का कोई मौका दें, 1 महीना टाइम बढ़ा दें और ये सही मतलब क्या बोलते हैं इसको, सही निर्णय हम लोग को चाहिए और हम लोग का मौका दें। हम लोग खुद सीख लेंगे और हम तो एक आग्रह करेंगे कि हर विधानसभा में एक अलग अलग मतलब कार्य हो जो हम लोग को सुविधा पड़े। जैसे हम जुहू में हैं तो जुहू में खुलना चाहिए। और हाँ जी, सिखाने के लिए भाषा कोई भी देश का हो, कोई भी प्रांत का हो, भाषा बहुत अच्छा होता है। हर किसी के दिल में होता है कि हर भाषा को सीखे, लेकिन मजबूरी ये बन जाती है कि वो आदमी सीख नहीं पाता। अब लोग भी कोऑपरेट करें, थोड़ा सा उनको गाइड करें कि ताकि ये सीखे। हाँ, उनको भी थोड़ा बताएं कि दादा ये सही है, ये गलत है। हाँ, तो थोड़ा उनको अगर जल्दी सिखाने का प्रयास करना है तो थोड़ा पब्लिक को भी कोऑपरेट करना पड़ेगा और समय थोड़ा भरपूर मात्रा में देना पड़ेगा, क्योंकि भरपूर मात्रा में देंगे तो हर कोई कोऑपरेट करेगा और कोऑपरेट करने के साथ साथ जो लोगों का समस्या है ना, ये समस्या दूर होगी। ऐसा कोई प्रॉब्लम नहीं है मैडम सीखने में। मराठी तो सही है, थोड़ा बहुत आता भी मेरे को, थोड़ा बहुत अटकता है, वो भी आ जाएगा कुछ दिनों में। हम लोग को जैसे हॉल लेके किधर सिखाने के लिए करें, हम लोग सीखने के लिए तैयार है, क्यों नहीं सीखेंगे। मराठी बोलना अनिवार्य है। हाँ, वही व्यवस्था रखना चाहिए उन लोग को, व्यवस्था रखने के हॉल ले या कहीं सिखाए, हम लोग को पढ़ाए। पढ़ने के लिए तैयार है, लिखने के लिए तैयार है हम लोग, ऐसा कुछ नहीं है।
पाहूया पुढील महत्वाची बातमी. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेश मंडळ समन्वय समिती पेडणेकरांच्या भेटीला गेलेत. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांसोबतच महापौरांची देखील वेळ मागितली होती. वेळ घेऊनही महापौर भेटला नसल्याची खंत व्यक्त करण्यात आलेली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं काही मागण्या मांडलेल्या आहेत. पेडणेकरांच्या भेटीनंतर महापौरांच्या दालनातून समितीला बोलावलं गेलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.